आता आम्ही चाललो आहोत केशव सुतांच्या घरी. हे त्यांचं घर आहे. आता तुम्ही जे पाहताय खूप सुंदर घर बांधलेलं आहे आणि इथे त्यांचं एक स्मारक पण दिलेलं आहे समाधी म्हणून. त्यांची कविता जे इथं दगडांवरती कोरलेले आहेत. हे जे बघताय तुम्ही हे त्यांचं घर आहे जिथे हे राहत होते कवी. आता आपण चाललो आहात आतमध्ये ज्यांचा तिथं पुतळा आहे. तुम्ही बघसाल तर तुम्हाला मी दाखवतो की पुतळा सुंदर लेणी तयात खोदा प्राप्तकाल हा विशाल बदल असं बघताय तुम्ही. आणि हे त्यांचा एक छोटासा पुतळा लावलेला आहे. हे स्मारक सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय. इथं हे लायब्ररी आणि हे त्यांचं साहित्य मराठी साहित्य परिषदेचा कविता ऑफिस कार्यालय आणि स्वच्छतागृह ऑफिस. खूप मोठं घर आहे. यावं सर इकडे. अहो खूप मोठं आहे. हे बघचाल हे त्यांचं लायब्ररी. हे झाडं सुंदरशी झाडं त्यांनी लावलेली. अजून पण जर कोकणामध्ये तुम्ही बघितलं सगळीकडे झाडं आहे. त्यामुळे हे झाडं आहे.